इथे आपल्याला सॅम्पल क्वेश्चन्स म्हणजेच नमुना प्रश्न दिलेले आहेत। त्यातला पहिला क्वेश्चन आपण वाचूया। चूज द वर्ड दॅट बिगिन्स विथ अ डिफरंट साऊंड। चूज म्हणजे निवडायचा आहे, अ वर्ड म्हणजे असा शब्द निवडायचा आहे दॅट बिगिन्स जो सुरू होतो, बिगिन म्हणजे सुरू होणे, विथ अ डिफरंट साऊंड वेगळ्या आवाजानं वेगळ्या ध्वनीनं सुरू होणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे। बघा, वेगळ्या उच्चाराने सुरू होणारा शब्द निवडा। मग शब्द दिलेत बीएटी बॅट, बीएजी बॅट, एसएडी सॅड आणि बीएडी बॅट। बघा, बीएटी बॅट मध्ये सुरुवात बी म्हणजे ब न झाली आहे, बीएजी बॅग मध्ये पण ब न झाली आहे, बीएडी बॅड मध्ये पण बनच बिगिनिंग म्हणजे सुरुवात झालेली आहे। पण एसएडी सॅड मध्ये सुरुवात कशाने झालेली आहे? यस म्हणजे स, त्याच्यामुळे वेगळा शब्द आपला आहे 3 नंबरचा पर्याय। म्हणून इथं 3 नंबरचं वर्तुळ व्यवस्थित रंगवलेलं आहे। पुढचा प्रश्न आपण पाहूया। विच ऑफ द गिवन वर्ड्स डज नॉट बिगिन विथ द साऊंड आर? सॉरी, आपला दुसरा प्रश्न आपण पाहूया। विच ऑफ द गिवन वर्ड्स डज नॉट बिगिन विथ द साऊंड के? म्हणजे पुढील पैकी कोणता शब्द क या ध्वनीने सुरू होत नाही? आता बघा, पहिला आहे CYCLE। काय उच्चार होतो ह्या शब्दाचा? सायकल। आपल्याला क या ध्वनीने सुरू न होणारा शब्द करायचा आहे। CYCLE ची सुरुवात कशाने झाली? सी न, पण ते सी कशासाठी वापरलेला आहे? स या उच्चारासाठी वापरलेला आहे। म्हणजे इथंच आपल्याला आपलं पहिलं उत्तर मिळालेलं आहे। दुसरं बघूया आपण, COOK कुक। म्हणजे इथं पण सी शब्द अक्षर वापरलंय, पण ते सी कुणासाठी वापरलंय? क साठी। CAR कार, इथे पण सी क साठीच वापरलंय। आणि CAT कॅट, इथे सुद्धा सी क म्हणजेच के सारखं वापरलेलं आहे। परंतु CYCLE मध्ये मात्र सी स म्हणजेच यस यासारखं वापरलेलं आहे। म्हणून आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 1। म्हणून इथं पर्याय क्रमांक 1 चं वर्तुळ रंगवलेलं दिसत आहे। आता आपण चलूया पुढे तिसऱ्या प्रश्नाकडे। विच ऑफ द गिवन वर्ड्स बिगिन विथ द साऊंड ह? म्हणजे काय? पुढील पैकी कोणत्या शब्दाची सुरुवात ह या ध्वनीने होते? बघूया आपण, ह न कोणाची सुरुवात होते? पर्याय आहेत HORN। सांगा काय होते याचा उच्चार? हॉर्न। म्हणजे सुरुवात झाली का ह न? झाली। BAT सुरुवात कशाने झाली? ब न। KILL सुरुवात कशाने झाली? क। TALK टॉक उच्चार कशाचा झाला सुरुवातीला? ट चा। आपल्याला सुरुवातीला कशाचा उच्चार पाहिजे? ह चा। तो कुठे आहे? HORN हॉर्न। ह सुरुवात ह न झालेली आहे, म्हणून आपला पहिला पर्याय बरोबर आहे। म्हणून पहिलं वर्तुळ रंगवलेलं दिसत आहे। आता आपण पाहूया आपला चौथा प्रश्न। चूज डिफरंट प्रोनाउन्सिएशन ऑफ वॉवेल ए फ्रॉम द गिवन वर्ड्स। बघा काय सांगितलंय, आपण मगाशीच पाहिलं होतं की ए चे वेगवेगळे उच्चार होतात, नाही का? तर दिलेल्या शब्दामधून ए या स्वराचा वेगळा उच्चार असणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे। बघा, पहिला आहे BAT बॅट। इथे ए चा उच्चार कशासारखा झालाय? ॲ असा झालाय। CAP कॅप। इथे ए चा उच्चार कसा झालाय? ॲ कॅ ॲ असा झालाय। BALL बॉल। इथे ए चा उच्चार कसा झालाय? ऑ असं झालाय, बॉ। म्हणजेच ए चा उच्चार ऑ असा झालाय। आणि FAN फॅन। वेगळा कुणाचा झाला रे उच्चार? BALL बॉ। इथे ऑ असा उच्चार झाला याचा। बाकीच्या ठिकाणी BAT बॅट म्हणजे ॲ, CAP कॅप म्हणजे ॲ आणि FAN फॅन, इथे पण ॲ असाच उच्चार झालाय। फक्त BOLL मध्ये ऑ असा याचा उच्चार झालेला आहे। म्हणून आपलं उत्तर कोणतं आहे?
पर्याय क्रमांक 3. आता आपले सुरू होते तिथं सरावासाठीचे प्रश्न, म्हणजेच क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. हे आता आपण समजावून घेऊया. हे तुम्हाला पुन्हा स्वतः वाचून सोडवायचे आहेत, त्यामुळे व्यवस्थित सोडवा, व्यवस्थित समजावून घ्या. पहिला आहे चूज द वर्ड दॅट बिगिन्स विथ अ डिफरंट लेटर. म्हणजे काय याचा अर्थ? असा शब्द निवडा जो डिफरंट लेटर म्हणजे वेगळ्या अक्षरानं सुरू होतो. सोपा प्रश्न आहे. पहिले अक्षर फक्त बघायचे. LOCK लॉक मध्ये पहिलं अक्षर काय आहे? L. GLASS मध्ये ग्लास मध्ये पहिलं अक्षर G. LIP लिप मध्ये पहिलं अक्षर L. आणि LEF लिफ मध्ये पहिलं अक्षर L. मग वेगळ्या अक्षरानं कोणतं सुरू झालंय? ग्लास. GLASS ग्लास. ह्याचं सुरुवातीचं अक्षर G आहे, ते वेगळं आहे. बाकीचे अक्षर L न सुरू व्हायलेत, परंतु हे G न सुरू होत आहे. म्हणजे आपला पर्याय आहे 2 नंबरचा. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे, विच ऑफ द गिवन वर्ड्स डज नॉट हॅव लेटर Y इन इट. किती सोपा प्रश्न आहे हा. काय म्हणतायत की दिलेल्या शब्दामध्ये Y नसलेला, डज नॉट हॅव म्हणजे त्याच्यामध्ये Y हे अक्षर नाही. Y नसलेला शब्द शोधा. पाहूया आपण. बघा पहिला पर्याय आहे YOUR युअर. ह्याच्यामध्ये Y आहे का? आहे. DAY डे मध्ये आहे का? Y आहे. PART मध्ये दिसतंय का Y? दिसत नाही, म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. चौथ्या पर्यायात PARTY इथे सुद्धा Y आलेलं आहे. मग Y नसलेला शब्द कोणता आहे? तिसरा पर्याय. आता आपण तिसरा प्रश्न वाचूया. चूज द वर्ड विच हॅज अ डिफरंट साऊंड ऑफ लेटर G इन द बिगिनिंग. म्हणजे सुरुवातीला G या अक्षराचा वेगळा उच्चार असणारा शब्द निवडा. मग असे आपण पाहिलं की G चे 2 उच्चार होतात, एक ज आणि एक ग. मग आपण वेगळा उच्चार कोणत्या शब्दाचा होतो बघू. GARDEN गार्डन म्हणजे जीचा उच्चार काय झाला? ग. GIRL मध्ये गर्ल, इथं पण काय झालं उच्चार? ग. GOGGLE गॉगल, इथं पण जीचा उच्चार काय झाला? ग. गॉगल ग. आणि GEM जेम, इथं जीचा उच्चार काय झाला? ज. जेम ज. म्हणजे वेगळा उच्चार कुठल्या जीचा आलाय? चौथ्या पर्यायातल्या जीचा उच्चार ज असा झालाय. बाकीच्या पर्यायामध्ये ग असा झालेला आहे, म्हणून आपलं उत्तर आहे चौथा पर्याय. त्यानंतर आपला पुढचा चौथा प्रश्न आहे, चूज द डिफरंट प्रोनाउन्सिएशन ऑफ व्हावेल ए फ्रॉम द गिवन वर्ड्स. म्हणजेच दिलेल्या शब्दामधून ए या स्वराचा वेगळा उच्चार असणारा शब्द निवडा. AEIOU या व्हावेल्सचे वेगवेगळ्या प्रकारे उच्चार होतात, ते आत्ताच आपण पाहिलेत. आता आपण पाहूया पर्यायामध्ये कसा उच्चार आलेला आहे. पहिला आहे CAKE. काय असतंय? केक. म्हणजे इथं एचा उच्चार ए असा झालाय. MAKE मेक म्हणजे इथं पण एचा उच्चार ए असाच झालेला आहे. BACK बॅक, इथं बॅक मध्ये एचा उच्चार ऍ असा झालाय. बॅ ऍ, बला ऍ लागले नाही का? बॅ. आणि TAKE टेक म्हणजे बघा केक, मेक, टेक, इथे एचा उच्चार ए असा झालेला आहे, परंतु बॅक मध्ये ऍ असा झालेला आहे. म्हणजे वेगळा उच्चार कुठल्या एचा झालाय? 3 नंबरच्या पर्यायातल्या. त्याच्यामुळे आपलं उत्तर तिसरं पर्याय असणार आहे. त्यानंतर आपण आपला 5वा प्रश्न पाहूया. सिलेक्ट द वर्ड बिगिनिंग विथ F साऊंड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. अजून तसाच सोपा प्रश्न आलाय. F म्हणजे F या अक्षरानं बिगिनिंग म्हणजे सुरुवात होणारा शब्द आपल्याला निवडायचा आहे. पाहूया. BAT बॅट, TAP टॅप, FAT फॅट आणि POT पॉट. F म्हणजे फ
हे अक्षर असलेला पर्याय कोणता आहे आपला? तिसरा पर्याय FAT फॅट. ठीक आहे. चला आता आपण आपल्या 6व्या प्रश्नाकडे वळूया. विच वर्ड हॅज अ डिफरंट साऊंड ॲट द एंड? END एंड म्हणजे शेवट. आता आपल्याला शेवट वेगळा असलेला शब्द बघायचा आहे. आतापर्यंतच्या बऱ्याच प्रश्नात आपण सुरुवात सारखी असलेले शब्द बघितले. आता आपण शेवट वेगळा असलेला शब्द बघायचा आहे. शेवटी वेगळा ध्वनी असणारा शब्द कोणता? जसे की KICK किक, सॉरी KICK किक. याच्या शेवटचा अक्षर कोणता आहे? K. त्याचा उच्चार काय झाला? क. PICK पिक, शेवटी काय झालं? पिक, क. SICK सिक, इथे पण शेवटी उच्चार काय झाला? क. किक, पिक, सिक, शेवटचे उच्चार क क क असेच व्हायला लागलेत. पण चौथा बघा पर्याय RING रिंग, शेवटचा अक्षर काय आलं? G, म्हणजे उच्चार झाला ग. हा वेगळा ध्वनी आहे, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पाहूया आपला 7वा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स हॅज डिफरंट साऊंड इन द बिगिनिंग? बिगिनिंग म्हणजे सुरुवात, एंड म्हणजे शेवट. बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला, डिफरंट म्हणजे वेगळा उच्चार असलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. TIGER, सुरुवातीला काय? टी म्हणजे ट. इथं पण दुसऱ्या पर्यायामध्ये THE द, इथे सुद्धा दुसऱ्या पर्यायात टी आहे, पण त्याचा उच्चार ट असा होत नाही, द असा त्याचा उच्चार होत आहे. TAG टॅग आणि TOP टॉप. बघा टायगर मध्ये सुरुवातीला ट आलंय, TAG टॅग मध्ये सुरुवातीला ट आले, TOP टॉप म्हणजे सुरुवातीला ट आले. पण THE मध्ये सुरुवातीला टी जरी आलेला असलं तरी उच्चार काय व्हायला लागलाय? द. म्हणून आपला पर्याय असणार आहे दुसरा पर्याय. त्यानंतर आता आपण पाहूया आपला 8वा प्रश्न. चूज द लेटर विथ प साऊंड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. म्हणजेच दिलेल्या अक्षरामधून प या ध्वनीचं अक्षर आपल्याला निवडायचं आहे. प साठी कोणतं अक्षर वापरतात? एवढा सोपा प्रश्न आलेला आहे. प साठी कोणतं अक्षर वापरतात? पी. त्याच्यामुळे आपला पी कुठे दिसतोय? पर्याय क्रमांक 3 नाही का? पर्याय क्रमांक 3. जी कशासाठी वापरतात? ग किंवा ज साठी. क्यू कशासाठी वापरतात? क्व, क नाही का? आणि एच कुणासाठी वापरतात? ह साठी. पाहूया आता आपण आपला 9वा प्रश्न. फाइंड द लेटर फ्रॉम द गिवन पिक्चर. दिलेल्या चित्रासाठी योग्य अक्षर शोधा. कशाचं चित्र दिलंय? गुलाब. म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात? रोज. रोजचं स्पेलिंग काय आहे? ROSE रोज. ते सुरुवातीचं अक्षर काय त्याचं? आर. म्हणून आपला पर्याय कोणता बरोबर असणार आहे? 1 नंबरचा पर्याय. आणि आपण आपल्या या धड्यातला हा शेवटचा प्रश्न वाचूया. विच ऑफ द वर्ड्स गिवन बिलो डज नॉट बिगिन विथ द साऊंड. म्हणजेच पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीला द असा उच्चार होत नाही? THAT दॅट. इथं सुरुवातीला द झालं का उच्चार? दॅट मध्ये सुरुवातीचा उच्चार काय? द. THUMB थंब. इथं सुरुवातीचा उच्चार काय झाला? थ. THE द आणि THERE देअर. म्हणजे दॅट, द आणि देअर मध्ये सुरुवातीला द आलेलं आहे. पण THUMB थंब मध्ये सुरुवातीला काय आलंय? थ. त्यामुळे आपला उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर असा हा आपला पहिला धडा व्यवस्थित सोडवून झालेला आहे. हाच तुम्ही सुद्धा व्यवस्थित सर्व प्रश्न वाचून पुन्हा एकदा सोडवायचा आहे. आणि त्यानंतर
आपण आपला दुसरा धडा घेणार आहोत, ज्याचं नाव आहे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन लेटर्स ऑफ द अल्फाबेट्स, म्हणजे मुळाक्षरातली अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. अतिशय सोपा हा सुद्धा धडा असणार आहे, त्यामुळं आपल्याला अभ्यास करायचा आहे.